दीनदयाळ परिवाराच्या वतीनं नगर शहरामध्ये पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेचं आयोजन. पंडित दीनदयाळ पतसंस्था आणि दीनदयाळ परिवार यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट ते सोमवार दिनांक 2 सप्टेंबर या कालावधीत नगरकरांसाठी विचार प्रवर्तक आणि तरुणाच्या जगण्याला वैचारिक बळ देणाऱ्या पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेचं आयोजन सावेडी येथील माऊली सभागृहात करण्यात आलंय. अशी माहिती पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन तथा भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य वसंत रोढा यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. पंडित दीनदयाळ परिवार आणि पंडित दीनदयाळ पतसंस्था आयोजित पंडित दीनदयाळ व्याख्यानमाला 31, 30, 31, 1 व 2 सप्टेंबर असं 4 दिवस नगरकरांना विचाराची मेजवानी गेल्या 8 वर्षापासून आम्ही देत आहोत. हे 8वं वर्ष आहे. तेव्हा या व्याख्यानमालेत पहिल्या दिवशी दिनांक 30 रोजी केरळ स्टोरी हा जो चित्रपट आहे, हा चित्रपट ज्या मुलींच्या जीवनावर आधारित आहे, त्यातल्या ओ स्मृती ह्या आपलं त्या दिवशी त्या पुन्हा मुस्लिम धर्मातनं हिंदू धर्मात आल्या आणि त्यांना जे काही अनुभव आले त्या अनुभवाचं जाहीर सत्य कथन त्या दिवशी ते आपल्या व्याख्यानातनं करणार आहे. त्याचबरोबर त्याच दिवशी 30 तारखेला आचार्य KR मनोज यांचं केरळमध्ये एक मोठा आश्रम आहे. त्या आश्रमाच्या माध्यमातून हिंदू धर्माचं फार मोठं काम ते करतात. केरळमधल्या जवळपास 8,000 मुलींना मुस्लिम धर्मातनं परत हिंदू धर्मात आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. असे हे धर्मांतर विरोधी अभियानाचे प्रवर्तक आणि सनातन धर्माचे जागतिक प्रचारक म्हणून ते अशा या 2 महान व्यक्ती हिंदू धर्माचं पताका संपूर्ण देशभर फडकवण्याचं काम करत आहेत. अशा 30 तारखेला त्यांचं व्याख्यान होणार आहे. 31 तारखेला डॉक्टर सत्यपाल सिंह मुंबई पोलीसचे प्रमुख होते. केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. मुंबईमध्ये असताना दहशतवादाविरोधी गुंडगिरीच्या विरोधी फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे. महाराष्ट्र आज पण त्यांच्या कामाला विसरलेला नाहीये. त्यांचा विषय आहे दहशतवाद हा कसा संपवायचा असतो याचं एक चांगल्या पद्धतीचं विषय त्या ठिकाणी ते मांडणार आहेत. त्याचबरोबर रविवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी गेल्या 2-5 वर्षात संपूर्ण देशामध्ये नव्हे तर जगामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं अशा श्रीमती माधवी लता या हैदराबादच्या ह्या तामिळ चित्रपटाच्या अभिनेत्री आणि प्रखर हिंदुत्ववादी वक्त्या म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. हिंदुत्ववादी विचारांचा जागर हा त्यांच्या माध्यमातून होणार आहे. त्यांचा विषय राष्ट्र माझे मी राष्ट्राचा असा विषय त्या ठिकाणी मांडणार आहेत. 2 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मोठे वक्ते, ज्येष्ठ पत्रकार, प्रख्यात हिंदुत्ववादी विचारवंत पुष्पेंद्री कुलश्रेष्ठ नवी दिल्ली यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे. त्यांचा विषय आहे वेद भविष्यातील अंतर्गत आव्हानांचा. अशा पद्धतीनं 4 दिवस एक विचाराची मेजवानी, 4 दिवस विचाराचं दंगल ही नगर शहरामध्ये होणार आहे. तेव्हा ह्या शहराच्या दृष्टिकोनातनं, शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं, शहराच्या सांस्कृतिक वाटचालीच्या दृष्टिकोनातनं ही व्याख्यानमाला फार महत्वाची आहे. म्हणून आम्ही या व्याख्यानमालेचं आम्ही असं सांगितलंय की सामर्थ्य अनियंत्रित बेधुंद वर्तनात नाही, सामर्थ्य अनियंत्रित बेधुंद वर्तनात नाही, शुद्ध विचाराने नियंत्रित केलेल्या कृतीत असते. हे आपल्या विचाराला, आपल्या कार्याला दिशा देण्याचं काम या व्याख्यानमालेच्या माध्यमातून होणार आहे. तरुणाईच्या जगण्याला एक वैचारिक बळ देणारी, सुसंस्कारित आणि क्रांतिकारी अशी ही पंडित दीनदयाळ व्याख्यानमाला आहे. संध्याकाळी 6 ते 9 माऊली सभागृह या ठिकाणी ही व्याख्यानमाला आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात नगरकरांचा प्रतिसाद मिळत आहोत. या वर्षी पण तसाच प्रतिसाद मिळावा, वेगवेगळ्या विचाराला त्यामुळे चालना मिळेल. या व्याख्यानमालेचं उद्घाटन माननीय नानासाहेब जाधव राष्ट्रीय सेवक संघाचे
प्रांत संघचालक आणि या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आपले सुप्रसिद्ध महंत रामगिरी महाराज सरलाबेट हे या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवणार आहे. म्हणून आपण सर्वांनी या व्याख्यानमाला उपस्थित राहावं अशी नम्र आवाहन करीत आहे. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून देशातील नामवंत व्याख्याते नेहमीच या व्याख्यानमालेला उपस्थित राहतात. यामध्ये दी केरळ स्टोरीची खरी नायिका ओ श्रुती के आर मनोज, माधवी लता, पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, सत्यपाल सिंग यांची विचारप्रवर्तक व्याख्यानं आयोजित करण्यात आली आहेत. या व्याख्यानमालेचं अध्यक्षस्थान सरला बेटाचे मठाधिपती सद्गुरू गंगागिरी महाराज संस्थानचे महंत रामगिरी महाराज हे भूषवणार आहेत. या व्याख्यानमालेचं उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांच्या हस्ते होणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.